नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम पारंपरिक घरगुती अतिशय स्वादिष्ट अशी गूळ घालून केलेल्या भोपळ्याच्या घाऱ्या। भोपळ्याला काही ठिकाणी लाल भोपळा म्हणतात, डांगर म्हणतात, गंगाफळ म्हणतात। अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत ही रेसिपी सर्वांनाच आवडते। त्याआधी मी जाड असे साल ती काढून घेतली चाकूने। त्यानंतर पाणी न घालता मी हा शिजवून घेतलाय, स्मॅशरने स्मॅश केलाय। अर्धा किलो एवढा मी गूळ घालून ते सारण भरून घेतलं आहे। नंतर वेलची पूड मिक्सरला वाटून मी त्यामध्ये ॲड केली आहे आणि थोडं अजून आटायला वेळ लागला, कारण त्याच्यामध्ये स्वतःचं भोपळ्याचं पाणी असतं, ते पाणी आटायला वेळ लागतो। नंतर पीठ मळून घेतले। पिठामध्ये मी बेसन पीठ घातले 2 वाट्या आणि 4 वाट्या ह्या गव्हाचं पीठ घातले। पीठ मळायला फार वेळ लागला आहे मला, कारण खूप असं पातळ असतं ते, त्यामुळे त्याला पीठ जास्त लागतं आणि भोपळ्याला त्याचा नैसर्गिक गोडपणा असतो, त्यामुळे गूळ आणि ते एकदम चविष्ट लागतं। आता एक चिमूटभर मीठ पण त्यामध्ये तुम्ही घालू शकता। त्यामध्ये पीठ तयार झालं, मळून झाल्यानंतर त्याचे असे छोटे छोटे आकाराचे गोळे करायचे किंवा मोठ्या आकाराचे, तुम्हाला कसं कम्फर्टेबल आहे। मी एकदम मोठा आकाराचा गोळा घेतला आणि तो पाट्यावर लाटला होता। पीठ घेतल्यानंतर तुम्ही पिठासोबत पण किंवा तेलासोबत ते लाटू शकता। मी इथं पिठासोबत, कारण माझं पीठ पातळ झालेलं आहे, त्यामुळे मी थोडं पीठ लावून ते लाटून घेतलं आहे। तर मी एक असं मोठं पाट घेतलं आहे, पाटावरती मी ते मोठा गोळा जरा ह्याचे सीड टाकलं आहे, मी खसखस टाकून ते लाटून घेतलं आहे। आणि माझ्याकडे एक मोठा असा डब्याचं झाकण आहे, त्या झाकणाने मी त्या सर्व पुऱ्या काढून घेतल्या, कट करून घेतल्या आणि मग तळायला घेतल्या। इथं माझ्या सासूबाई तळत आहेत, तुम्ही बघू शकता किती छान अशा गरगरीत टमटम फुगल्या आहेत पुऱ्या सर्व। तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये मी त्या ठेवल्या आहेत जाळीमध्ये, त्या जेणेकरून त्याचं तेल एक्स्ट्रा जे असेल ते निघून जाईल। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही एकदा करून बघा ही रेसिपी आणि मला तुमचा अनुभव नक्की सांगा। तुम्ही इतका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद। एन्जॉय करा। थँक्यू।